नमस्कार मंडळी, मी बबनराव पाटील. गेल्या आठवड्यामध्ये नितीनदादाने निधन ही कविता ऐकवली. फार वेगळी म्हणजे अंतर्मुख करणारी कविता होती, पण इंटरनेटच्या संबंधात होते. आणि आजकाल झालं काय माहिती आहे का, आपण कुठे गेलो किंवा मग एखादा आपण टुरिस्ट स्पॉटवर गेलो किंवा आपण हॉटेलमध्ये गेलो, आपण खाण्याच्या अगोदर आपण ते फोटो काढतो. म्हणजे आम्ही इथे गेलो आणि लाईक्समध्ये धन्यता मानतो. म्हणजे माझा असा आरोप आहे की लोक बाहेरगावी फिरायला जातात, पण तिथे रील काढतात, पण ते क्षेत्र काय आहे, तिकडचं निसर्ग सौंदर्य काय ते राहिलं बाजूला, पण मी कसा रील करतो आणि मला किती लाईक्स मिळतात त्याच्यामध्ये त्याची धन्यता आहे. असंच काहीतरी आता बोलताना दादाने पहिल्या पावसाच्या बद्दल सांगितलं. मला आठवतंय, मी अजूनही आठवतं की जेव्हा पाऊस असायचा तर मी अगदी वेड्यासारखा त्या पावसामध्ये चिंब भिजायचा आणि तसा मनसोक्त आनंद घ्यायचा. पण आता चित्र बदललेलं आहे आणि ते काय चित्र बदललंय हे नेमकं नितीनदादा त्याच्या कवितेमध्ये आपल्याला सांगणार आहे. चला ऐकूया सध्याच्या इंटरनेट जमान्यामधल्या असलेल्या मुलांची ही कविता. नमस्कार, सर्वांचं स्वागत आहे. तर पहिला पाऊस जेव्हा आमच्या वेळी पडायचा, म्हणजे आता जुन्या पिढीला माहिती आहे, तर मला आठवतंय की पहिला पाऊस जेव्हा पडायचा तेव्हा मी बाजूच्याच इथल्या एका रेड रोज नावाच्या सोसायटीमध्ये राहायचं. म्हणजे अंधेरीला कल्याणाच्या समोर नाही, इथे समोरच बाजूलाच युनिव्हर्सिटीच्या समोर, युनिव्हर्सिटी समोर, याच्या समोरच, मुंबई विद्यापीठाच्या समोरच. तर त्या पहिल्या पावसामध्ये भिजायचं असतं, एक प्रथा होती आपली. नाही प्रथा नाही, परंपरा होती. आणि मला आठवतंय की अख्खी कॉलनी बाहेर यायची पहिल्या पावसात भिजायला. आणि मला आठवतंय मी 5व्या मजल्यावर राहायचो. एकदा असाच पहिला पाऊस आला आणि ही काहीतरी माझी मिसेस काम करत होती ती घरात, वगैरे मुलं. म्हटलं सगळं सोडा आणि आपण पहिले गच्चीत जाऊया. आणि आम्ही गच्चीत गेलो आणि त्या पहिल्या पावसात चिंब भिजून गेलो. त्यात काय आनंद होता तो वेगळाच होता. पण आताच्या युगामध्ये हा असा पहिला पाऊस किती जणांनी अनुभवलेला आहे हे थोडंसं अनुत्तरितच आहे. तर त्यावर मला एक कविता सुचली आणि त्याची कविता ही आहे की पहिला पाऊस ही सुद्धा अजून प्रकाशित झालेली नाही. अच्छा. पहिला पाऊस जेव्हा त्याच्या खिडकीवर टपटपू लागला, पहिला पाऊस जेव्हा त्याच्या खिडकीवर टपटपू लागला, त्याने पटकन मोबाईलवर त्याचे फोटो काढले आणि सोशल मीडियावर टाकले. पहिला पाऊस जेव्हा त्याच्या खिडकीवर टपटपू लागला, त्याने पटकन मोबाईलवर त्याचे फोटो काढले आणि सोशल मीडियावर टाकले. सोशल मीडियावर आता लाईक्सचा धो पाऊस कोसळत राहिला. क्या बात आहे. सोशल मीडियावर आता लाईक्सचा धो पाऊस कोसळत राहिला आणि त्यातच तो नखशिखांत चिंब भिजून गेला. अच्छा. त्यातच तो नखशिखांत चिंब भिजून गेला. पहिला पाऊस, बिचारा पहिला पाऊस कितीतरी वेळ त्याच्या बंद खिडक्यांच्या काचांवर टपटपत राहिला. पहिला पाऊस कितीतरी वेळ त्याच्या बंद खिडक्यांच्या काचांवर टपटपत राहिला, केवळ त्याच्यासाठी. पण त्याचा एक थेंबही त्याच्या शर्टावर सांडला नाही. अच्छा. एक थेंबही नाही. अशी ही पहिल्या पावसाची कथा आहे. सध्याच्या पावसाला सुद्धा आता हे सगळं स्वीकारावं लागेल असं दिसतंय, कारण हे अख्खं जग बदलतंय. त्यामुळे खरं काय आणि खोटं काय कोणालाच माहीत नाही आता सध्याच्या जगामध्ये. तो पावसाळा पण म्हणत असेल की या रे बाबा माझ्यात भिजा. आजकाल आपल्याच याच्यामध्ये मोबाईलमधून, म्हणजे आपण एवढे मोबाईल वेडे झाले आहोत, तर मंडळी थोडासा मोबाईल बाजूला ठेवा आणि निसर्गाशी खरा अनुभव घ्यायला शिका. तर ह्यावेळी खरंच एकदा तरी आपल्या आवडत्या व्यक्तीबरोबर, मग ती आवडती व्यक्ती कोणती असते ते तुम्हालाच माहिती आहे, पण आम्ही दोघं ह्यावेळी नक्की पावसात भिजणार.
तूर्तता आम्ही इथे थांबतो. धन्यवाद. धन्यवाद.